थँक्यू थँक्यू डीजी थँक्यू डीजी थँक्यू. अण्णा प्लेइंग इलेवन द्या ना अण्णा. जय गणेशची प्लेइंग इलेवन आलेली आहे पण अण्णा इलेव्हनची प्लेइंग इलेवन आलेली नाही आहे. विनंती असेल प्लेइंग इलेवन द्या अण्णा. आणि जय गणेश सेनापती बापट रोड या टीमच्या कॅप्टनला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या विनंती असेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे विनंती असेल क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब चला. वेळ अजिबात घेऊ नका विनंती असेल आपल्याला. हॅलो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू मनीष पाटील सर ज्यांचा आवाज याच्या अगोदर आपण सर्वांनी ऐकला या सिंहगड करंडक पर्व चौथ्यामध्ये. एक जबरदस्त लढती निश्चितप्रमाणे आणि 3 फॉर्म्युलामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खुल्या गटातील इथे राऊंड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर सोसायटी अंतर्गत संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर 40+ असे निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला या संघ आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे काय तर इथे या स्पर्धेमध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला जे पाहायला मिळाले 40+च फक्त जे बक्षीस आहे वेगळं आहे. 40+ टीम्स हा एक सोसायटी आणि मित्रमंडळ. नाही चला दहीहंडी उत्सव मंडळ असेल, नवरात्र मंडळ असेल, गणपती मंडळ असेल, कोजागिरी मित्रमंडळ असेल, जी मित्रमंडळ आहेत अशा मंडळांचं आणि त्याबरोबर सोसायटी अंतर्गत आणि हॅलो 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 हां. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय त्यांच्यासाठी असणारं जे काही बक्षीस जे आहे ते सुद्धा अगदी वेगळे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये 40+ साठी असणारं सुद्धा जे बक्षीस आहे हे थोडंसं वेगळं असलेलं आपल्याला जे पाहायला मिळतं. तर चला ना लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ नाहीये, वेळ खूप कमी आहे. बॅट्समन चला 11:44 झालेले आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला सामने जे आहेत हे सामने या मैदानावरती आपल्याला 6-6 षटकांचे जे खेळवायचे आहेत. पण अशा प्रकारचा वेळ जर जात राहिला तर सेकंड राऊंडचे सामने कमी षटकांचे होतील आणि क्वार्टर फायनल त्याही पेक्षा कमी षटकांचं होईल. हा क्वार्टर फायनल कमीत कमी 4 षटकांची तरी होऊ द्या. ती 2 आणि 3 षटकांची त्याला 1,51,000चं प्राइज आहे पहिल्याला. आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर क्वार्टर फायनल जर 2-2, 3-3 षटकांची होत असेल तर त्यात मजा नाही. 12th मॅन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो इथे. ओके, फक्त जो पाठवाल तो टी शर्ट. ओके, तर आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली गेलेली आहे. काय नाव आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय गणेश. प्रणय आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला महेश आहे, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला प्रणय आहे. डावाला या दरम्यान अगदी जी सुरुवात होणार आहे, दुसरा सामना आणि त्यातला पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होतोय आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. सचिन, गिरीश, त्यानंतर जमर, कुणाल, प्रमोद, विनोद, अक्षय, नाहिद, जहीर, दीपक, सोहेल, प्रसाद आणि निलेश अशी असणारी मात्र खेळाडूंची यादी आहे. जय गणेश वडार 11 क्रिकेट क्लब या संघाची. तर आघाडीची जोडी इथे अन्ना 11 या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला महेश तर एका बाजूला प्रणय आहे. पहिला चेंडू इथे दीपक गोलंदाजीवरती तयार. दीपक 2, महेश. आणि पहिला चेंडू इथे मात्र कव्हरला खेळला जाईल. महेश पुल्लीच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक वेळेस असं महेशला वाटलं की चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाईल, चेंडूची गती मात्र कमी झाली. क्षेत्ररक्षकाने धाव घेतली, तिथं 2 धावा आल्या आणि 2 धावसंख्येने अल्ला 11चं मात्र खातं खोललं गेलं. 2 धावसंख्येने महेश पुल्लीचं खातं खोललं गेलं आणि संघाची धावसंख्या आज राहिलेल्या 2 दिवसांमधील क्रमांक सामन्याचा आहे दुसरा आणि इथे 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पाहूया गोलंदाज स्पर्धेचा दीपक डावखुरातने मारा करेल. हो, हा चेंडू सुरेख असेल. महेशला चेंडू समजूच शकला नाहीये. दीपकचा हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान दीपक याचा इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाहीद आहे, त्यानंतर जहीर. हे जे खेळाडू आहेत 40+ असणारे हे जे खेळाडू त्यांचं मात्र खूप मोठं काम आपण उभ्या महाराष्ट्रभर पाहत असतो. झहीर खान एक जुना जाणता खेळाडू निश्चितप्रमाणे आपल्याला दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. अनुभव त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे बॅटची कड आणि प्रयत्न केला 1-2 परंतु झेल झाला नाही. चांगला प्रयत्न झहीर खान ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो त्या झहीर खानकडून झेल सुटलाय. महेशला मात्र जीवदान आहे आणि या जीवदानाचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये काही होणार का ते आपल्याला पाहायचंय. कारण या अगोदर झालेले सामने आपण पाहिलेत, या अगोदर रंगलेल्या सामन्यांमध्ये आपण पाहिलेले फलंदाजांना फारसं जीवदान मिळालं नव्हतं, परंतु इथे परत एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोचला जाईल शॉर्ट दरम्यानला. तिथे एक सिंगल हिट आणि एक सिंगल लेग बाय चिरोपणा आहे. तुषार रंदेव अर्थात बाजा, त्याचबरोबर पप्पू रामगुडे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनापासून स्वागत असेल. इथे मात्र चेंडू पोचला जाईल, सरळ सीमारेषेच्या बाहेर असेल. 1 बाउन्स, 4 रन चौकार आहे. थँक्यू. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला म्हणजे पहिला चौकार आलाय या डावातला. प्रणय याच्या रूपाने मात्र हा चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय प्रणय जगताप.
परत एकदा क्लीन बोल्ट इथे परफेक्ट यॉर्क आणि धक्का क्रमांक पहिला. थँक्यू. अभिजित दुधे नगर एक्सप्रेस तो ह्या ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे त्याचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. प्रशांत आल्लाट नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि प्रशांत आल्लाट हे नाव जर अगदी सांगितलं तर कोणाच्या लक्षात येणार नाही, पण जर म्हटलं ना मैदानाच्या आतमध्ये अण्णा गेलेत तर कुणी ओळखेल. अशा असताना मात्र अण्णा टीम ओनर आहेत जे मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकच्या बाजूला स्ट्राईकच्या बाजूला महेश पुल्ली आहे. आणि या दरम्यान अगदी आपण मध्ये पहिलं षटक संपल्यानंतर ज्या काही 7 धावाईकडेच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाजी मार्गावरती आलाय तो कुणाल. कुणाल तयार आहे. बॅकवर्ड सारखं त्यामध्ये चेंडू हलक्यात टॅप केलाय तिथे एक धाव मिळेल. धावा संख्या 8. 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद, 8 धावा धावफलकावरती महेशच्या खात्यामध्ये वाढ होताना आपल्याला जी पाहायला मिळते. महेश वैयक्तिक पोहोचलाय तो आता 3 या धावसेकंदवरती. एका चौकाराच्या रूपाने प्रणय जगताप बाद होताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता, 2 चेंडू खेळला आणि त्याच्यानंतर एक धाव जी आहे ही लेग बायची आहे. अशा एकूण 8 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पंचाला पार करून हो 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 हा चेंडू सुरेख आहे. या दरम्यान बॅकफुटले सरकत सुरुवातीला रूम बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू काही बॅटवरती आला नाही. अण्णाच्या चेंडू निर्धाव जाईल. धापलकावरती धावासंख्या अगदी स्थिर आहे. धापलकावरती धावासंख्या जी आहे ती 8 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे मिस टाइम थोडासा फटका आहे. स्क्वेलिंगला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय तैनात आहे. तिथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकावरती धावासंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 9 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान पडलाय झडलाय महेश परंतु चेंडू त्यांनी पाठवले मैदानाच्या बाहेर. चौकार 4 रन. थँक्यू डीजे थँक्यू. धापलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या इथे 13 धावा 13 रन. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका मिळाला. चेंडू तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना पाहायला मिळालं. एक धावाली धापलक एकाने वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धापलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण आयोजन नियोजनाबद्दल चर्चा करत होतो की या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला बक्षीस जे आहे ते 1,51,151 रुपये आणि एक मानाचा असणारा सिंहगड करंडक आहे. इथे चेंडू हातातून सटकलाय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न होणार का परंतु नकार. धापलकावरती धावसंख्या 15. 1 बाद 15. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 15 धावा. पहिल्या षटकात 7 आल्या, दुसऱ्या षटकात 8 आल्या. पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर आणि त्याचबरोबर
मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंबळे आपण पाहतोय. अक्षय निर्मळ आणि गणेश डिंबळे हे दोन अंपायर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहेत. पहिल्या क्रमांकाला प्राइज इथे 1,51,151 आहे. द्वितीय क्रमांकाला 1,01,10 तृतीय क्रमांकाला 75,775 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस आहे 51,515 रुपये. पाचवा क्रमांक 33,333 रुपये आणि सहावा क्रमांक 22,222 रुपये. आता बरेच जण विचार करते की इथं 6 बक्षीस ती कशासाठी. 6 बक्षीस ती यासाठी आहे की इथे सोसायटी मंडळ यातले टीम्स आहेत, खुल्या गटातील टीम्स आहेत आणि या टीम्स मधून चिठ्ठ्या टाकल्यानंतर कळणार आहे की कोणाचा सामना कोणाबरोबर आहे, कोणते 3 संघ जिंकणार आणि त्यातला फायनल कोण. चिठ्ठी पद्धतीने जाणार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, चेंडू डॉट आलाय, दीपक परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मालिकावीरासाठी 7,777 रुपये आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येकी 3,333 आहे. तर लागोपाठचे 4 षटकार आणि लागोपाठचे 5 चौकार. या दरम्यान चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात, तिथे जेल. फलंदाज क्रमांक दुसरा बाद, अन्नाबाद. प्रसादने घेतलेला जेल. थँक्यू. तर लागोपाठचे 4 षटकार आणि लागोपाठचे 5 चौकारासाठी प्रत्येकी 2,555 रुपयाचं पारितोषिक जे असणार आहे. 40+ वयोगटातील असणाऱ्या खेळाडूंसाठी वेगळी बक्षीस आहेत. 31,000, 21,000 हे 2 प्राइज. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज प्रत्येकी 2,555 रुपये आणि सगळ्यांना सिंहगड करंडक आहे. सगळ्यांना छोटे मोठे जरी ट्रॉफीज असतील पण नाव एकच आहे, नाव आहे सिंहगड करंडक आहे. नासिक नॉन द विकेट. चेंडू मात्र स्टेपड करून खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर षटक क्रमांक 3 चालू असताना 17 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा डॉट. अचूक टप्प्याची गोलंदाजी दरम्यान अगदी आपल्याला जे पाहायला मिळते 17 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय शांत प्रकारचं वातावरण आहे. थोडंसं दब असल्यामुळे कदाचित मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. परंतु इथे मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये, कारण इथे कमसे कम 6 षटकांच्या लढतीमध्ये 60-65 धावा आता बनावे लागतील. सकाळी आपण 45-50 यासाठी सांगितलेलं. ओव्हरथ्रो झालाय, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केला गेला नाही आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 2 फलंदाज बाद आहे. 2 फलंदाज या दरम्यानचे बाद आहेत आणि इथे आपण पाहतोय 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 7 आल्या, दुसऱ्या षटकात 8 आल्या आणि तिसऱ्या षटकात फक्त 4 आल्या. तीन षटका या दरम्यान संपली सुद्धा गेली. 19 धावा धावफलक करू देत. मगाशी आपण 40, 45, 50 पर्यंत धावफलक यासाठी सांगितलं की दव होतं, कदाचित चेंडूची गती फारशी पाहायला मिळाली नसती. आता सूर्यनारायणाचं आगमन झाले, आता थोडंसं मात्र वातावरण खुललं गेलेलं आहे, त्यामुळे आता धावफलक आपण वाढवलंय. आपला एक अंदाज आपण व्यक्त केला 60-65. याच्यानंतर कदाचित अजून उन्हाची तीव्रता जर वाढली तर स्कोअर कमसे कम 65-70 हा करावा लागेल, कारण त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. इथे बॉल टू रन ठेवून अजिबात चालणार नाही, कारण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता पूर्वीचा काळ आता राहिला नाही. आता फलंदाज खूप आक्रमक झालेले आपण पाहिले. हो हो हो, इथे जहीर खानचा हा चेंडू जबरदस्त. चेंडू डॉट.
म्हणजे दादा गायकवाड उपस्थित झालेत. दादा गायकवाड यांचंही मनापासून स्वागत आहे. धापलक धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी निश्चितच जी आहे ती 19 वरती धापलक यामध्ये स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रिवतचा प्रयत्न केला गेला होता परदेचा चिन्ह डॉट. अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आत खुल्या काठातील असणारे संघ निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. अन्ना 11ला रात्री 11 वाजता मिळाली संधी आणि अचानक एक टीम इथे वेटिंगला खूप टीम असतात म्हणजे 32 टीमा जरी असतील तर 32च्या पाठोपाठ 32 टीमा वेटिंगला आहेत. इमर्जन्सी असं कधीच होत नाही की सिंहगड करंडकामध्ये 8 संघ पूर्ण झालेच नाही. ठरवलं तर 12 पण होतील पण ते घ्यायची नाही. इथे मात्र चेंडू मिड विकेटला जो खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खिलाडी के मस्तक पे दस्तक. 6 रन षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या रूपाने मात्र धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 25 धावा. हा चेंडू मात्र डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. धावलक धावसंख्या आपण पाहून निश्चितप्रमाणे वाढली गेली. संघाची धाव जी वाढली गेली होती षटकाराच्या रूपाने 25 धावा आहेत पण त्यानंतरचा चेंडू निश्चितप्रमाणे डॉट जाताना पाहायला मिळालेला आहे. झहीर खान परत एकदा बिगिट केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. एक धावाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथं आपल्याला पाहिजे चेंडूची फिकी येईपर्यंत हातातली बॅट जरी निखळली असेल सटकली असेल हातातून निघून गेली असेल परंतु फलंदाज 2 धावा आरामशीररित्या ज्या पळून पूर्ण करताना पाहायला मिळाल्या. आपल्याकडे धावसंख्या 27 धावा 27 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. अनिकेत पुजारी आणि महेश बुल्ली या दोघांच्या खांद्यावरती असलेली जबाबदारी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार. उजव्या परत एकदा हो सॉरी डावखुरा तरी मारा करताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालोय आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर वाढली गेली. ती आता 29 धावा या दरम्यान जे आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. या षटकात 10 धावा झहीर खान खर्च करताना पाहायला मिळालेला. 3 फेअरवेलमध्ये क्रिकेटची स्पर्धा होत असताना या दरम्यान आपल्याला पाहिजे की नक्की इथे 2 फेअरवेलमध्ये जर चिठ्ठी पद्धतीमध्ये उद्या निलेश सर खुल्या गटातील 2 टीम जर समोरासमोर आल्या तर अजून मजा. चिठ्ठी पद्धतीमध्ये काय होऊ शकतं. बऱ्याच जणांनी स्वप्न पाहिले म्हणजे काल मला म्हणजे मागच्या वर्षीचे क्रिकेटची स्पर्धा निश्चितप्रमाणे आठवते. मागच्या वर्षी जागृती 11 डोंबिवली या संघाने गतवर्षीची फायनल जिंकलेली. जेडीला कोणी विसरू शकत नाही आणि एक जबरदस्त काम डोंबिवली संघाकडून आपण पाहिलेलं आहे. यावर्षी सुद्धा अगदी आपण पाहतोय तशा प्रकारचे लढती व्हाव्या तशा प्रकारचे सामने व्हावे ही एक मागणी निश्चितप्रमाणे जी असणार आहे. परंतु आपण पाहू आता हळूहळू जसा दिवस डोक्यावरती कारण वास्तविक पाहता दिवस डोक्यावरती चाललेला आहे. डोक्यावरती दिवस येणं म्हणजे 12 वाजले. इथं 12 वाजून गेलेत. ही जुन्या काळची मराठी भाषा नाही का. मराठी लोक त्या पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हती. डोक्यावर सूर्य आला की 12 वाजले समजाय. रिवतचा प्रयत्न आहे. चेंडू डॉट. चेंडू मात्र डॉट आहे. निलेश सर तुम्ही नाही का निलेश सर तुम्ही सांगताय की ऍडव्हर्टाईज करताय तेच कळत नाही. इथे मात्र बिगेट आणि चेंडू मात्र पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर असेल. छत्रपतींचा चावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार आहे.
थँक्यू डीजे, थँक्यू. आमचे सोमनाथ दादा दांगड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोमनाथ शेठ दांगड साहेबांचे मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो सिंहगड करंडकामध्ये. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल अगदी फाईन लेगला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न नकार आहे, नकार दिलाय. जहीरचं काम या दरम्यान अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे. एक सिंगल आली, धाव एक वाढला आणि संघाची धावसंख्या 36 धावा. षटक क्रमांक 5 प्रसादच्या रोपणे या दरम्यान जे चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते आदरणीय आमचे पोलीस खात्यातील असणारे बाळासाहेबजी चळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे केलेलं आहे, कार्यसम्राट नगरसेवक पुणे महानगरपालिका, उपाध्यक्ष पुणे शहर भारतीय जनता पार्टी आणि सदस्य PMRDA आदरणीय आपल्या सर्वांचे असणारे मार्गदर्शक नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय. प्रमाणेच या पुण्यात पूर्वीचं शहर सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जायचं. शिक्षणाची मुहूर्तमेढ निश्चितप्रमाणे आपण याच पुणे शहरामध्ये पाहिली. आणि पुण्याचा इतिहास ऐतिहासिक कालीन निश्चितप्रमाणे असणं हे पुणेवाडी अर्थात पुणे शहर, पुनवडी, हा माफ करा, पुनवडीचं नाव पुणे होताना जे पाहायला मिळालं. पण आपण ज्या एरियामध्ये आहोत, ज्या प्रांगणामध्ये आहोत, याच प्रांगणामध्ये श्रीमंत छत्रपती शिवराय बागडलेले आहेत. ही माती आहे, ही महाराष्ट्राची माती. आणि विशेष म्हणजे काय, ज्या गडाच्या पायथ्याशी आपण या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्यात तो गड म्हणजे सिंहगड आहे. तो गडाचा इतिहास जसा वेळ मिळेल, इतिहास माहिती नाही असं काही नाही, पण इतिहासाची पुनरावृत्ती झाली, इतिहास परत एकदा कानावरती पडला की मनाला एक प्रकारची परत एकदा स्फूर्ती मिळते. तो इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच माझा प्रयत्न तरी असणार आहे. आकाश गायकवाड नवीन फलंदाज आलाय, जो आता स्ट्राईकला आहे. या दरम्यान बॅटची कड, जहीर इथे झेल घेताना पाहायला मिळाला. वाह, काय झेल घेतलाय जहीरने, सुरेख झेल. थँक्यू. स्कोर एकदा आपण पाहूया. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टोटली स्कोर आहे 37 धावा आणि फलंदाज क्रमांक बाद झाले ते 4 बाद 37 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आकाश गायकवाड या दरम्यान जो बाद झाला 0 वरती. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तो गंगा जाधव हा नवीन फलंदाज, जो आता स्ट्राईकला आहे. आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला जो फलंदाज आहे तो अनिकेत, हा आता स्ट्राईकला अनिकेत पुजारी आहे. जहीर खान शेवटच्या षटकासाठी या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. 37 धावा आहेत, 33 रन, 4 विकेट के नुकसान पर 5 ओव्हर के बाद. आता 5वं षटक निश्चितप्रमाणे जे संपले गेले, 6वं षटक जहीर खान गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान जहीर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, तिथे झेल सुटला. चेंडूने अक्षरशः, आता तिथं माती नाही, चेंडूने अक्षरशः गवत खाल्ले. आणि नॅचरल ग्रास आहे,
या मैदानावरती इथं माती तुम्हाला फारशी पाहायला मिळणार नाही. माती फक्त खेळपट्टीवरती जी आहे ना, जिथं टर्फ विकेट आणि त्याच्या क्षेत्र सर्वात जी खेळपट्टी तिथं तेवढीशी माती पाहायला मिळेल. बाकी इतर तर तुम्हाला कुठेही माती पाहायला मिळणार नाही. हा चेंडू मात्र जहीरचा अतिशय सुरेख आहे. हा चेंडू मात्र या दरम्यान अगदी डॉट येताना पाहायला मिळतोय. धापलेकर धावसंख्या 39 आहे. षटकार चौकार मात्र थांबले गेलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार जो आला होता तो महेश पुल्लेच्या बॅटमधून तो बाद झालेला आहे. त्यानंतर एक षटकार अनिकेतने सुद्धा खेळलाय जो स्ट्राईकला आहे. या दरम्यान बॅकफुटला सरकत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडूची वाट पाहिली गेली. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाला नाही आणि इथे आपल्याला पाहायचंय फलंदाज क्रमांक बाद होईल 5वा. स्ट्राईक अनिकेतकडे. गंगा जाधव बाद. स्पर्धेचा मला वाटतं 11वा दिवस निश्चितप्रमाणे आपण जो पाहतोय. मध्यंतरी अवकाळी झालेला पाऊस, त्यानंतर अगदी माफी मागेल, आवाज आमच्यापर्यंत पोहोचला नव्हता. राष्ट्रगीत चालू होतं. थँक्स ज्याने ज्यांनी राष्ट्रगीताला सन्मान दिला. इथे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो सूरज कांबळे हा नवीन फलंदाज आहे. आणि स्ट्राईकला अनिकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अजून आता 3 चेंडू या डावातले यायचे बाकी आहेत. 6 षटकांच्या लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर त्यांचा प्रयत्न करतोय. थोडासा पाय तर घसरला गेला होता आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा ज्या अनिकेतच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, मिळणार आहेत. 2 धावा अन्ना 11 या संघाला मिळणार आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा, 42 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद 42 धावा या दरम्यान आपण पाहतो. यानंतरचा होणारा सामना आहे अर्जुन 11 विरुद्ध जागडे प्रतिष्ठान. यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाने तयारीत राहायचे. हो हो, हा चेंडू सुरेख. इथे पंचाकडे हलकस अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं, परंतु लेग बाईच्या रूपाने एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा या दरम्यान म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आपण अतिशय पाहिला जबरदस्त झाला. इंद्रनगर क्रिकेट क्लब यांच्या विरोधात श्री शिवशंभो राजे प्रतिष्ठान यांच्यामध्ये झाला आणि त्यामध्ये श्री शिवशंभोराजे प्रतिष्ठान संघाने बाजी मारली आणि इंद्रनगर क्रिकेट क्लब संघाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. इथे मात्र चेंडू गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचेल नाहीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 45 धावा धापलकवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 सुद्धा संपले. एक डाव या ठिकाणी संपलाय. टोटली स्कोर जो आहे तो इथे 45 बनवला गेलाय. 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. थँक्यू. एक कौतुक असेल या ठिकाणी जय गणेश या टीमचं. कौतुक यासाठी की या संघातील असणाऱ्या गोलंदाजाने म्हणजे दीपक, कुणाल, त्यानंतर जहीर खान, प्रसाद या 4ही गोलंदाजांचं मनापासून मी अभिनंदन करेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नगरचे आदरणीय हरिदास कृष्ण चरवड साहेब ठिकाणी उपस्थित झालेत आणि एक प्रकारची स्फूर्ती मिळते मनीष सर हरिदास सरांना पाहिल्यानंतर की ज्यांचा चेहरा पाहिल्यानंतर आमचं मन नेहमी होतं प्रसन्न आणि आमचा चेहरा होत नाही उदास. ज्यांना पाहिल्यानंतर आमचं मन होतं प्रसन्न आणि आमचा चेहरा होत नाही उदास कारण आमच्या समोर बसले ज्यांचं नाव आहे हरिदास. असं असणारे व्यक्तिमत्व आहे. स्फूर्ती नेहमी मिळली जाते. असे व्यक्तिमत्व त्यांचंही मनापासून स्वागत करतो. घरच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये घरच्या लोकांकडून घरच्या मैदानावरती घरच्या माणसाचं मनापासून स्वागत आहे. इथे गोलंदाज दीपक, कुणाल, जहीर खान आणि प्रसाद यांचं कौतुक यासाठी जे आहे या गोलंदाजांनी एकही वाईट बॉल नाही,
एकही नॉबॉल नाही आणि एस्टेनच्या पाठीमागे असणारा जो काही त्यांचा किपर जहीरने सुद्धा कामकाज केलेलं आहे, एकही बाईची धाव नाही, 2च धावा अवांतर आहेत आणि या 2 धावा फक्त लेग बाईच्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि धापाला कधी धावा संख्या 45 बनवलेला आहे, 46 बनवायचा आहे. यानंतर मात्र आपल्याला पुढच्या सामन्याकडे जायचंय. अर्जुन 11 विरुद्ध जागडे प्रतिष्ठान, त्या सामन्याकडे सुद्धा आपल्याला जायचंय. त्याचा टॉस करणं सुद्धा गरजेचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टनला प्लेइंग 11 द्या, ही आपल्याला विनंती असेल. टॉस साठी सुद्धा आपण या ठिकाणी यायचंय, ही आपल्याला विनंती आहे. तर सामना क्रमांक दुसऱ्यामध्ये अण्णा 11 विरुद्ध जय गणेश स्पोर्ट्स, सेनापती बापट रोड, पुणे. इथे या सामन्यात अण्णा 11 संघाने 45 बनवल्यात, 46 बनवायचे आहेत आणि या 46 कशा होत आहेत ते ऐकण्यासाठी आपण जाऊया परत एकदा मनीष पाटील सर यांच्याकडे. या सर तुमचंही मनापासून स्वागत आहे, वेलकम. धन्यवाद मनोज सर. खूप महत्त्वाचं आहे. या परिसराचा अभ्यास मनोज सरांकडे आहे, शिवकालीन इतिहास मनोज सरांकडे आहे, प्रत्येक संघाची इत्थंभूत माहिती मनोज सरांकडे आणि त्यांचा लेखाजोखा वारंवार जेव्हा जेव्हा वेळ येते त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळते. तर आजच्या दिवसामध्ये त्यांनी सांगितले की सिंहगड या परिसराबद्दल देखील त्यांच्या वाणीतून तुम्हाला ते मंत्रमुग्ध करतीलच. दुपारच्या सत्रामध्ये तुर्तास सुरुवात करूया या दुसऱ्या डावाची. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष दिलं गेलंय. पहिला सामना जर आपण विचार केला तर 48 धावांचं टार्गेट दिलं होतं, पण त्यानंतर गोलंदाजीमध्ये काहीतरी कमतरता जाणवली. क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला थोडंसं खराब झालं इंदिरानगर क्रिकेट क्लबचं. आणि आता मात्र जय गणेश वडार 11 संघाला त्या 46 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायचे आहेत. मी विनंती करतोय कारण वेळ हा महत्वाचा आहे, तुमचा आमचा सर्वांचा. कारण कालच्या दिवसामध्ये आम्ही पहिले फेरीतले सामने 6 षटकांचे खेळवले होते, त्यानंतर आम्ही 5 षटकांचे खेळवले. तर ती वेळ आज येईल असं वाटायला लागलंय, कारण तुम्ही थोडा वेळ घेतला जातोय. बघा 6 षटकं खेळण्यासाठी जास्तीत जास्त 30 मिनिटं पुरेशी आहेत. तर त्या अगोदर तुम्हाला डाव संपवायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कंपल्सरी चेस, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळेल, बीमरसाठीचा किंवा लेग बिफोर विकेटसाठीचा. त्यानंतर जर बॉल कुठल्याही क्षणी फुटला तर त्या बॉलवर जे आलं होतं 4-6 किंवा विकेट ते दिलं जाईल आणि नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाईल. हे सर्व जे नियम आहेत ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत का पोहोचवतोय, कारण कुठल्याच वादाची आम्ही अपेक्षा ठेवत नाही आहेत. तुम्ही देखील एका मोठ्या संघाचे हिस्सेदार आहात आणि कित्येक वर्षांचं क्रिकेट तुम्ही खेळलेलं आहे, त्यामुळे बेसिक नियम तर तुम्हाला माहीत असतीलच. त्या व्यतिरिक्त आयोजकाने जे नियम तुम्हाला समजावलेले आहेत त्या नियमांच्या अंतर्गत राहूनच तुम्हाला खेळ करावा लागेल. चला मॅच ऑन करायची आहे. 12:20 पहिला बॉल डिलिव्हर केला गेला पाहिजे. 1 मिनिट शिल्लक आहे त्यासाठी. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करायचे आहे. पुढचा सामना असणार आहे अर्जुन 11 विपक्ष जागडे प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी टॉससाठी यायचे प्लीज. या पुढचा सामना असेल अर्जुन 11 विपक्ष जागडे प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने यायचे. त्या ठिकाणी आमचे सन्माननीय मनोजी बेल्लेकर सर टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल दीपक, नॉन स्ट्राईकला असेल कुणाल आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय सूरज कांबळे. पहिली 2 षटकं ही खूप महत्वाची असतील दोन्ही संघांसाठी, कारण थोडासा लो स्कोरिंग हा सामना आहे. कालच्या दिवसात पाहिलं तर सामना धावा होत होत्या आणि नक्कीच मनोज सरांनी अजून एक या ठिकाणी माहिती दिली आहे की या अगोदर सामन्याचा उल्लेख झाला तर पहिल्या सामन्यामध्ये या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये अतुल महागडे यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. त्याचमुळे कुठेतरी दबावात आला होता इंदिरानगर क्रिकेट क्लब हा संघ आणि तशी वेळ येऊ नये म्हणून चांगला खेळ या ठिकाणी उभय संघांना करावा लागेल. फलंदाजी करताना म्हणा किंवा गोलंदाजी करताना म्हणा. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन टॅप केला जातं. बॉलला गॅपमधून बॉल निघून जाईल. स्वीपर कव्हर रिजन मध्ये चेस करतो फिल्डर. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 बॅटर्स करतात. तिसऱ्या धावासाठी कॉल दिला जाईल कारण थ्रो थोडासा कॅज्युअल राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा खेळण्यासाठी जाता तुम्हाला जी कामगिरी दिली, जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी तुम्हाला 100% अदा करायची असते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांकडून गफलत झाली आणि त्या गफलतीचा फायदा मात्र या ठिकाणी जय गणेश वडार 11 संघाला झाला. पहिल्याच बॉलवर कलात्मक फटका बॅकफुटला जाऊन
पंच करायचा होता. जबरदस्त शॉट सिलेक्शन, गॅपमधून बॉल स्वीपर कव्हर रिजनमध्ये पोहोचेपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातात. पॉवर प्लेची 2 षटकं असणार आहेत आणि पॉवर प्लेच्या या 2 षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी करावी लागणार आहे. तर पाहूया ती पॉवरफुल कामगिरी. आतापर्यंत सुरुवात तर चांगली झाली जय गणेश वडार 11 संघाची. त्यांना अडवण्यामध्ये सूरज कांबळे कुठल्या अस्त्राचा वापर करतोय तर पाहूया. पंचांच्या डावीकडून तो सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल कुणाल. हवेत आहे बॉल, चिप करायचा प्रयास झाला होता. इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. बॉल स्वीकारतोय, झेल कंप्लीट होतोय. थोडासा बॉडी बॅलन्स चुकला होता पण शेवटच्या क्षणाला त्याने स्वतःला सावरलंय, आवरलंय आणि पहिला हादरा बसतोय जय गणेश वडार 11 संघाला. बॅटर बॅक टू डग आउट. थँक्यू. ताकद झोकली नव्हती या स्ट्रोक मध्ये. काहीसा हा आत्मविश्वास जतवणारा हा स्ट्रोक नव्हता. हलक्या हाताने एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला. इनफिल्ड क्लिअर करायचं होतं पण मात्र बॉलने एलिव्हेशन जास्त घेतलं, डिस्टन्स कमी घेतलं. इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर रिजनमध्ये तो झेल कंप्लीट केला गेला. पहिला हादरा बसतोय. कुणाल शून्यावर बाद होतोय आणि कुणालची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर विनोद जातोय. स्ट्राईकवर असेल बॅटर दीपक. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये अण्णा 11 संघाने सजवलं गेलेलं आहे. फिल्डर्स नेहमीच जबाबदारीचा रोल अदा करत असतो आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये केलं जाते. बॉल व्यवस्थित कंट्रोल होता क्षेत्ररक्षकाचा. अडवला जातोय बॉल आणि एकही धाव काढण्याची मनीषा जतवली गेली नाही कारण दीपकला त्याच्या खेळाचं महत्व आहे, त्याच्या फलंदाजीचं महत्व आहे. त्यामुळे दीपक स्वतःला थांबवतोय. हो यावेळेस मात्र फ्लिक केलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल अडवण्यासाठी. शेवटच्या क्षणाला जीवाचा आकांत करून हा बॉल अडवला जातोय. दरम्यान 2 धावांचा कॉल हा पूर्ण केला जाईल. जबरदस्त डेडिकेशन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालेलं आहे. संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्यात. 2 धावांची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. 46 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे प्रति षटकामागे 7 किंवा 8 धावा बनवायच्या. त्यातल्या त्यात आतापर्यंत 4 बॉल्स मध्ये 10 फलकावर 5 धावा लावल्यात. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणू शकतो आपण दोन्ही संघांची. यस लाईन चेक करावी लागेल. पंचांनी दोन्ही हात फैलावले आहेत. व्हाईट बॉलचे खूण. व्हाईट बॉलची 1 धाव ऍड केली धावसंख्या 6. या पुढचा सामना असणार आहे अर्जुन 11 पुणे विपक्ष जागडे प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स लगेच यायचं प्लीज. कुठलाच वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. सन्माननीय हरिदासजी चरवड साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सूरज कांबळे. राईट आर्म राऊंड. फुल टॉस बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट बॉल. कधीच असे बॉल सुटले जात नाही. फलंदाज प्रत्येक वेळी तयारीत असतो की कधी मला फुल टॉस बॉल येईल आणि त्या बॉलवर मी जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी गोळा करेन. पण यावेळेस ध्यानी मनी नव्हतं, तयारीत नव्हता बॅटर दीपक आणि त्याचमुळे सुटकेचा निश्वास टाकलाय बॉलर सूरज कांबळेने. आतापर्यंत बॉल फेकून झालेले आहेत 5 आणि धावफलकावर धावा आहेत 6. पुढचा बॉल फेकण्यासाठी बॉलर तयार सूरज. राईट आर्म राऊंड. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय कव्हर्स मधून. त्या ठिकाणी कॉलिंग मिस्टेक पण रिले पद्धतीने हा झेल कंप्लीट केलाय आणि दुसरा हादरा बसतोय जय गणेश वडार 11 संघाला. दीपक बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. चला अण्णा 11 हर्डन लोक आपल्याकडे वेळ नाहीये. प्लीज लगेच सूचना करा आणि आपापल्या जागेवर जा. विनंती करतोय 30 मिनिटांच्या आत तुम्हाला डाव कंप्लीट करायचा आहे. आम्हाला एक चांगलं पारदर्शक क्रिकेट तुम्हाला खेळवायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलोय गेल्या 10 दिवसांपासून.
तर आम्ही देखील तुम्हाला विनंती करतोय, जी सूचना तुम्हाला आयोजक करतायत त्या सूचनेला अनुसरून तुम्हाला खेळ करायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. दोन गडी बाद झालेले आहेत जय गणेश वडार 11 संघाची धावसंख्या फक्त 6 आहे. नियंत्रित आहे धावसंख्या आणि अजूनही गरज आहे ती म्हणजेच 40 धावांची विजयासाठी आणि बॉल शिल्लक असेल 30. नवीन बॅटर जातोय. नवीन बॉलर झहीर खान. बॉलर कोणते? बॅटर आम्हाला ठाऊक आहे की झहीर खान आहे. बॉलरचं नाव सांगायचं. अनिश. येस, नवीन बॉलर अनिश आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विनोद आहे आणि नॉन स्ट्राईकला असेल झहीर खान. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार अनिश. 6 धावा. साईडला झहीर, नॉन स्ट्राईकला असेल विनोद. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने तर मी विनंती करतोय की थोडंसं साईड लावा. या ठिकाणी आम्हाला खेळाडू दृष्टिक्षेपात येत नाहीयेत. 2 मिनिटं आम्ही प्राइस देखील अनाऊन्स करतोय. दरम्यान हा मोठा फटका आहे लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत, पण बॉल अडवण्यापर्यंत संधी होती, पण बॉल मात्र जातोय सीमारेषेवर. थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर पाहुणे आहेत, तर 1 मिनिट बॉल सामना थांबवायचा प्लीज. 1 मिनिट सामना थांबवायचा. एक टॉस होऊ द्या. आपण इकडे घेऊ टॉस. टॉस थोडा इकडे घेऊ. इथे घेऊ सर, इथे. ओके, मॅच कंटिन्यू करू आपण. थँक्यू. 4 धावा. येस, टॉस होते. जागडे प्रतिष्ठान अर्जुन 11. टॉस विन. या ठिकाणी अर्जुन 11 या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पलीकडे जेल पण सुटलाय सर. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. सकाळी आंघोळ करताना जसा हातातून साबण निसटतो तसाच हा झेल सुटलेला आहे. आणि झेल कोणाला सोडलाय तर झहीर खानचा. झहीर खानसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारांसाठी पारितोषिक आहे. पिंटू मांगडे यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. झहीर खान. पण एक गोष्ट आहे, हे दोन्ही एकाच खात्यातली माणसं आहेत. म्हणजे पिंटू भाऊ झालं, झहीरबाई झालं, एकाच खात्यातली माणसे म्हणून हे बक्षीस लावले गेले. अजून एक तुम्ही वाक्य वापरले, इथं पाहायचंय परत इथं चेंडू हवेत आहे, परंतु जवळपास कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. इथे परत इथं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही गोष्ट सांगितली गेली की इथे आंघोळ करत असताना हातातून साबण निष्ठून जावा, पण ती आंघोळ भारतीय बैठक नसावी, कारण इथे उभं राहून झेल घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित शावर खाली आंघोळ करत असले असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. हे सर्व आपण योगायोग आहे. प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असते आणि या ठिकाणी तो झेल निसटलेला आहे हे महत्वाचं होतं. त्या ठिकाणी धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. नाईस स्टार्ट बाय जय गणेश वडार 11. झहीर खान आल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न वातावरण. यावेळेस उलट दिशेने खेळायचं होतं, पण बॉलची लाईन अँड लेंथ व्यवस्थित पिक करता आला आणि या समस्त आली नाहीये, त्यामुळे बॉल जातो डॉट. विनोदचा उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा घेताना पाहायला मिळाला. धावसंख्या थांबले ती म्हणजे 13 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 33 धावांची. अनिशचं हे षटक थोडं का होईना महागडं ठरते, कारण या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर सिंगल, डबल, डॉट, पुढचा बॉल. हलकाचा स्टेप आउट झाला. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. दरम्यान 1 धाव तर पूर्ण केली जाते. 2 धावा वाईडच्या मिळतील. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाते ते म्हणजेच 15 धावा. चांगली अंपायरिंग ज्या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला मिळते. संजयजी भालेराव सर म्हणा, अक्षयजी निर्मल आहेत. त्यानंतर आपण पंचाच्या भूमिकेत पाहू शकतोय पंच गणेश देखील मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहू शकतो. यावेळी हलक्या तरी बॉलला स्लाइस केलं जाते. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाणार आहे. अण्णा त्या ठिकाणी पळत आहेत, पण मात्र बॉल पोहोचेपर्यंत, कलेक्ट करेपर्यंत, थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. अण्णाच्या डेडिकेशनला खरंच सलाम असेल. किती जिद्दीने ते क्रिकेट खेळत आहेत हे महत्वाचं आहे. आताच्या पिढीने कुठेतरी जिद्द विसरलेली आहे, तर जिद्द ठेवा, संयम ठेवा. प्रसिद्धी नक्कीच तुम्हाला मिळेल. पहिल्याच रात्रीमध्ये तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही. त्यासाठी तपश्चर्या तुम्हाला करावी लागेल, क्रिकेटची सेवा करावी लागेल, तरच प्रसिद्धी तुमच्या पदरात पडणार आहे. पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय अनिश. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा. अनिश राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दर्जेदार फटका त्या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरून थर्डमॅन रिजन कडे बॉल पोहोचतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय, मिळतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय आमचे संग्रामभाऊ पवार या ठिकाणी उपस्थित झालेत. संग्रामभाऊ आपलं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सिंहगड करंडक या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झालात, आपलं मी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. थँक्यू. 24 बॉल्स मध्ये आता विजयासाठी गरज आहे 25 धावांची. कुठेतरी गोलंदाजांमध्ये अनिशने थोडीशी घाई केली, धावा बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला आणि कुठेतरी आता भाव खाऊन जातोय. तर म्हणजेच जहीर, कारण जहीरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चांगले चौकार आलेले आहेत आणि विनोदने तितकीच चांगली 7 या ठिकाणी दिले. पहिले 2 बॅटर्स झटपट बाद झाल्यानंतर, झटपट नाही म्हणणार, दीपकने सुरुवात चांगली करू दिली होती, पण पहिल्या षटकात शेवटच्या बॉलवर दीपक बाद झाला, कुणाल लवकरच बाद झाला. त्यामुळे कुठेतरी दबाव वाढला गेला होता पहिल्या षटकामध्ये, कारण हा प्रकार फक्त 6 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अनिशने सुरुवात करताना चौकार खर्च केला आणि एकंदरीत पूर्ण षटकामध्ये 15 धावा खर्च केलेल्या. त्यामुळेच थोडासा दबावात असेल तर म्हणजे संघ अण्णा. दरम्यान ब्लॉकआउट डिलीवरती डिफेन्स केला जातोय, मिड ऑन मध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. नवीन गोलंदाज महेश पुल्ली येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 24 धावांची गरज आहे 23 बॉल्स मध्ये. 23 बॉल्स 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉल टू रन इक्वेशन तुम्हाला आता पाहायला मिळते. अजूनही वेळ आहे. जर महेश पुल्लीने आपला दर्जा प्रस्थापित केला, या षटकावर अधिराज्य गाजवलं, यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करून बॉलला स्कूप करण्याचा प्रयास झाला होता. लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये 2 शतक बॉल अडवण्यासाठी येतील. दरम्यान 2 धावांचा कॉल होता, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न, धावाची संधी होती, 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत का, तर नाही. तिसऱ्या धावासाठी धावताना मात्र कुठेतरी रेफरल घेतलं जातंय. पंचाच्या मध्ये धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही आहे ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी संजयजी भालेराव येत आहेत. तुर्तास 2 धावा तर धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यापुढचा सामना असणार आहे अर्जुन 11 विपक्ष जागडे प्रतिष्ठान. संघाने तयार राहायचंय. ज्या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे त्या संघाने जसा हा सामना संपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर फलंदाज तिसऱ्या धाव घेण्यासाठी प्रयत्न करत होता, प्रयत्नांमध्ये सफल होईल असं त्याला वाटत होतं आणि तो धाव घेण्यासाठी पुढे पोहोचला, पण नशिबाला ते मान्य नव्हतं आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय OUT आउट. फलंदाज बाद. सर्व काही व्यवस्थित होत असताना झहीर खानला वाटलं की तिसरी धाव पूर्ण होईल का, पण ते असं घडत नाहीये. थोडस चपळतेने तो थ्रो यष्टीरक्षकाने बॉलर एंडला फेकला आणि त्यानंतर मात्र बॅट ब्रश व्हायच्या अगोदर यष्ट्यांचा संपर्क बॉलने केला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला झहीर खान. तिसरा गडी बाद होतोय आणि आता धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 22 बॉल्स 22 धावांची गरज नाहीत. नवीन बॅटर नाहीत तुम्हाला आता पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला बॅटर असेल विनोद. यावेळेस हाफ हँडेड पूल आहे, क्षेत्ररक्षक आहे अण्णा. क्या बात आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अण्णाचं इनफिल्डच्या आतमध्ये मिड विकेट रिजन मध्ये आणि तितक्याच चपळतेने तो थ्रो केला गेलाय बॉलर एंड कडे. मिळते फक्त एकच धाव. धाव संख्या जाते 25, गरज आहे 21 ची. बॉल शिल्लक असतील 21. स्ट्राईकवर नवीन बॅटर नाही येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत महेश पुल्लेने हाताळलेली आहे. हात खुले करण्याची संधी मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय, बॉलने एलिव्हेशन घेतलंय, गॅप मध्ये होता बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र बॉलने धरणी मातेचा स्पर्श केलेला आहे. बॉल हातातून निसटलाय. 2 धावांची पूर्तता या ठिकाणी 2 बॅटर्स करतायत. 2 धावांची वाढ, धावसंख्या 27 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. डेडिकेशन लेवल तुम्हाला हाय करावी लागेल, विल पॉवर तुम्हाला हाय करावं लागेल. शारीरिकतेने तुम्ही मैदानात खेळताय तर ठीक आहे,
पण मानसिकतेने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बहारदार खेळ करावा लागेल. या ठिकाणी तुम्ही का आलात, तर ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलात हा विचार मनात ठेवावा लागेल, तरच मात्र तुम्ही हा सामना तुमच्या संघासाठी जिंकू शकताय. पुल्ली पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा आता, स्विंग केल्या बॉलला ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटू द विकेट, चांगली कॉलिंग येस नो आणि वेटचा चांगला वापर, 2 धावांची वाढ. पुढचा बॉल महेशचा, यावेळी जस्टिरेषकाला बीट करून बॉल मागे जातोय, थर्ड मॅन रिजन पर्यंत पोहोचतोय, सीमारेषे पलीकडे जातोय, मिळतोय चौकार 4 धावांसाठी. थँक्यू. 3 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकात आल्या 6, दुसऱ्या षटकात आले 15, तिसऱ्या षटकात आल्या 12. पहिलं षटक वगळलं तर दुसरं आणि तिसरं षटक मात्र थोडंसं मागणं ठरते, ते म्हणजे स्टीम अण्णा 11 संघासाठी. एक थोडंसं वेळ निश्चितप्रमाणे आपण आता इथे तुषार रणजी अर्थात भाजी याच्याबरोबर निश्चितप्रमाणे थोडीशी चर्चा करणे, या क्रिकेटच्या संदर्भात थोडीशी चर्चा असेल. तुला वाटतं का, म्हणजे आता तू ॲज अ प्लेअर म्हणून, म्हणजे तुला डॉक्टरने पूर्णपणे रेस्ट सांगितले, थोडंसं वाटतंय का दुःख मनात, खेळायला पाहिजे होतं? मनात दुःख खूप वाटते, कारण की सिंहगड करंडक खेळण्याला प्रत्येक प्लेअरची इच्छा असते आणि ते खेळण्यासाठी प्रत्येक प्लेअर धावपळ करतो. पण आता क्रिकेट इज पार्ट ऑफ गेम, खेळताना इंजुरी झाली, पण थोडं वाईट पण वाटतं, एवढी छान नियोजन केलेली टुर्नामेंट खेळायला नाही भेटत आहे, थोडं सॅड फील होते मला. एक स्कोर एकदा सांगू, एकदा मनीष सर किती बॉल टूर्न एकदा 21 33 धावा झालेल्या, जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये 13 धावांची गरज. जर सर 18 चेंडू 13 धावा. ओके. नियोजन जे आहे, पाऊस झाला, अवकाळी स्पर्धा मात्र थांबली गेली होती, त्याच्याबद्दल घेतलेले जे मित्रांनी कष्ट आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? खरोखरच शैलेश भाऊंनी खूप आणि महेश भाऊंनी खूप कष्ट घेतले. मला तर कळलं की इथे पाणी खूप झालेलं, ते मशनी लावून पाणी बाहेर काढलेलं आहे, कारण की एवढी छान टुर्नामेंट करून सुद्धा एवढं अडचणी येऊन परत हे करणं खूप म्हणजे सल्यूट आहे शैलेश भाऊ आणि महेश भाऊला. थँक्यू. आपण पाहतोय पलीकडे एक सामना अतिशय रंगतदार, आपल्याबरोबर तुषार होता. थँक्यू, तुझा वेळ आमच्या स्पर्धेसाठी तू दिलेला आहे, धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, मनीष पाटील सर. धन्यवाद मनोज सर. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. 18 बॉलमध्ये 13 धावांची गरज, गोलंदाजी मार्कवर मुझम्मिल पंचांच्या डावीकडून. चांगला बॉल, तितक्याच चांगल्या पद्धतीने बॉलला हलक्याने पुश केले कव्हर रिजन मध्ये. चांगल्या सॉफ्ट हँडेड ड्राईव्हच्या माध्यमातून ही एक धाव कंप्लीट केली जाते. मुझम्मिल हा देखील उंचपुऱ्या शरीरयष्टीच्या, धडधाकड शरीरयष्टीचा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे देखील कलात्मकता आहे. खूप वेळापासून तो क्रिकेट खेळतोय आणि तो क्रिकेटचा अनुभव या ठिकाणी तो शेअर करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय नाही. हाफ ट्रॅकवर होता, हुक करायचा होता, प्रॉपर पोझिशन गेली नाही आहे, मिस्क्यू हुक होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड, स्टील 10 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. इझी टार्गेट म्हणू शकतोय, कारण बॉल्स आहेत 16 आणि 16 बॉल्स मध्ये 10 धावांची गरज आहे. देखील मुझम्मिल कसोशीने प्रयत्न करतोय विकेटचा शोध घेण्याचा. यावेळेस चिप करायचा प्रयास केला तर एज घेते बॉल, बॉल जातोय डीप गली रिजन मध्ये. दरम्यान बॉल स्टॉप करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला गेला होता आणि तो मानस यशस्वी देखील होतोय. 2 धावांची वाढ, धावसंख्या झाली म्हणजेच 38 धावा. सिंगल्स डबल्स महत्वाचे आहेत, कारण या डावामध्ये आपण बघितलं स्कोर कार्डवर एकही षटकार आलेला नाहीये. म्हणजेच ठाऊक होतं दमट वातावरण आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे जमिनी मार्गाने जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जय गणेश वडार 11 संघाने केला आणि त्याचमुळे कुठेतरी आता विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. चांगल्या पद्धतीने यावेळेस मात्र एलिव्हेशन जास्त मिळालंय, डिस्टन्स कमी, क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला. त्या ठिकाणी प्रणयने हा झेल कंप्लीट केलेला आहे आणि फलंदाज होतोय फेल, विकेट डाऊन.
थँक्यू. थँक्यू. नाहीत हा बाद होतोय. चांगली फलंदाजी नाहीतने केली होती. नवीन बॅटर लगेच पाठवून द्या प्लीज. लगेच पाठवून द्या. कारण वेळ नाही आपल्याकडे. कारण तुमच्यातला एक संघ कदाचित आज अंतिम सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल आम्हाला आणि त्यांना चांगलं क्रिकेट खेळवायची आमची प्रतिज्ञा मात्र तुम्ही चुकीची ठरू नका. नवीन बॅटर सोहेल जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर अर्जुन 11चे संघमालक सन्माननीय विशालजी पडवळ साहेब यांचं आगमन त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय सिंहगड करंडक 2021च्या आयोजकांच्या वतीने. सन्माननीय विशाल भाऊ पडवळ साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आयोजकाच्या वतीने करतोय, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने करतोय. पुन्हा जाऊया सामन्याच्या दिशेने. मुजम्मिल शीट करायचा होता, व्यवस्थित पवित्रा घेता आला नाही. रिवर्स खेळताना मात्र बॉलवरची नजर तुमची डळमळली नाही पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवायची आहे, उंची मोजायची आहे आणि तुमचा बॉल जो बॉडी लाईनवर असेल तर मात्र तुम्हाला रिवर्स खेळता येऊ शकतो. या ठिकाणी काहीच गणित बांधलं नव्हतं फलंदाजाने आणि हा मात्र निरर्थक प्रयत्न रिवर्स हिट खेळण्याचा. मुजम्मिल चांगला कमबॅक करतोय पण तितकं धावा असायला होत्या तितक्या धावा नव्हत्या डिफेंड करण्यासाठी. पुन्हा एकदा मुजम्मिल. यावेळेस फुल स्ट्रोक खेळायचा होता, पॉवर नव्हती, एक्झिक्युशन नव्हतं. बॉल मात्र येतोय शॉर्टलेग मध्ये, मिळते एकच धाव. स्ट्राईक रोटेट धावसंख्या जाते ती म्हणजेच 39 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल्स मध्ये 7 धावांची गरज आहे. 12 बॉल 7 धावांची गरज आहे. सन्माननीय अण्णा गायकवाड साहेब आणि सन्माननीय संतोष पवार साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय अण्णा गायकवाड साहेब आणि सन्माननीय मकरंद गायकवाड साहेबांचं मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीने. आता मात्र मान्यवर देखील मोठ्या संख्येने या करंडकाला भेट देण्यासाठी येतात, कारण 11 दिवसांपासून या करंडकाने प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये एक घर बनवलं आहे, प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये एक जागा बनवलेली आहे. त्यामुळे जर ज्या मान्यवरांना मैदानाच्या दिशेने येता येत नाही ते मात्र tennisticket.in माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगलं नेटवर्क आहे, चांगली क्लिअरिटी tennisticket.in ची ॲज युज्युअल. एक सूचना आहे सगळ्या खेळाडूंना, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 1:15 वाजलेला आहे आणि सामना क्रमांक फक्त दुसरा चालू आहे, तो पण अजून संपलेला नाहीये. उगाच संध्याकाळचे सामने हे 2-2, 3-3 षटकांचे होतील आणि आम्हाला मोठमोठे सामने पाहिजेत. कम से कम क्वार्टर फायनल 4 षटकांची तर होऊ द्या. विनंती एवढीच आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, वेळ वाचवणं गरजेचं राहील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मनीष पाडे सर. थँक्यू मनोज बेल्लेकर सर. हा महत्वाचा आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही, तुमच्यासाठी सुद्धा नाही आणि माझ्यासाठी सुद्धा नाही आहे. तर ज्या वेळेसाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहात, तर तुम्ही वेळेला महत्त्व द्या, क्रिकेटला महत्त्व द्या. क्रिकेट नक्कीच तुम्हाला काहीतरी ओळख मिळवून देईल, हे महत्वाचं आहे मित्रांनो. यावेळेस शेवटच्या श्रेणी बॉलला स्टिअर केलं जाते, पॉइंट रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 40 वर पोहोचते. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. बॉल्स असतील 11 बॉल 6 धावांची गरज आहे. अजूनही स्ट्रगल करतोय तो म्हणजेच जय गणेश वडार 11 हा संघ. कारण टाळूया त्यांना की स्ट्रेंथ आहे गोलंदाजीमध्ये, कारण सूरज कांबळेने पहिलं षटक फक्त 6 धावांचं हाताळलं होतं, त्यामध्ये त्याला 2 विकेट्स देखील मिळाल्या होत्या. सुरुवातीचे 2 फलंदाज त्याने बाद केलेत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा त्याची पदोन्नती झाली आणि 5व्या क्रमांकावर त्याला आमंत्रित केलंय गोलंदाजी करण्यासाठी. ग्लान्स करायचा होता, यष्टिरक्षकाला बीट करून बॉल जातोय मागे. फाईन लेग एरियामध्ये बॉल अडवला जाईल, तोपर्यंत 2 धावा तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. त्या कशा ते पंच नक्कीच दर्शवले, विथ बॅट ऑर लेग बाईज. यस बाहेर. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे आम्ही येतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र ज्यांचं आगमन निश्चितप्रमाणे झालेलं आहे, मानाच्या करंडकाचे आयोजक मुख्य आयोजक आदरणीय मिलिंदभाऊ खुंडे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मिलिंदभाऊ खुंडे साहेबांचे मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मला वाटतं परत एकदा पुण्यात भव्यदिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. मानाचा करंडक पुढच्या वर्षी, बरोबर ना? हां, पुढच्या वर्षी म्हणजे आता राहिलेत किती दिवस? 2021ला बाय बाय करायला नको होतं आम्हाला. 2020 2021 खूप भयानक परिस्थिती आम्ही पाहिली. 2022 मध्ये आम्ही परत एकदा त्याच उत्साहात त्याच आनंदात या ठिकाणी भव्य क्रिकेटच्या स्पर्धा पाहणार आहोत. मानाचा करंडक परत एकदा आहे पुण्यात 10 जानेवारी ते 16 जानेवारी. फिर से एक बार पुणा.
जवळपास आता ह्या वर्षीची किती उंच ट्रॉफी राहील? 7.5 फूट. क्या बात. एक जबरदस्त ट्रॉफी परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल मानाच्या करंडकाला 10 जानेवारी 2022 ते 16 जानेवारी 2022. कहीं नहीं जाना सिर्फ आना पुन्हा. कारण पुण्यामध्ये तर मोठमोठ्या टुर्नामेंट्स होत राहिलेले आहेत आणि होतील सुद्धा. कारण आता क्रिकेट प्रेम हे जिवंत ठेवण्याचं काम हे आयोजक करतात. तर सर्व आयोजकांना मानाचा मुजरा, ज्यांनी सर्व क्रिकेटपटूंना एक मोठं व्यासपीठ बनवून दिलेलं आहे आणि त्यातलेच त्यात पुण्यातले खेळाडू त्या व्यावसायिक क्षेत्राकडे वळतात. आणि पंचांनी लक्ष दिलंय. लेग बिफोर विकेटची अपील केली गेली होती, त्यानंतर रेफर केलं गेलं अक्षय सरांनी तिसऱ्या पंचांसाठी आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद, विकेट डाऊन. बघा रिव्ह्यूचा उपयोग होतोय म्हणून आयोजकांच्या वतीने ही खूप चांगली पद्धतीने तजवीज केली होती की प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल. तुम्ही बिमर घ्या किंवा तुम्ही लेग बिफोर विकेटसाठी रिकन्सिडर करा. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आयोजकांनी देखील तंत्रज्ञानाचा वापर केलाय आणि त्याचा फायदा कुठेतरी आता अण्णा 11 संघाला होते. LBWच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद, तो म्हणजेच सोहेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. झमर जातोय, झमर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये झमर जातोय, जो स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळेल. आणि अक्षय निर्वाण यांचं देखील तितकंच कौतुक करायला हवं, कारण हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या डाऊटफुल डिसिजन आहेत, ज्यामुळे कुठल्या संघाचं जर नुकसान होऊ शकेल, त्याऐवजी आपण तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य तो निर्णय आपण देतोय आणि कुठेतरी क्रिकेटला एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय. हे महत्त्वाचं आहे. प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड. चला पुन्हा एकदा सामना सुरू करा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40 धावा. जिंकण्यासाठी 10 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे. अजूनही झुंज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अण्णा 11 या संघाची. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडणार नाही, हेच कुठेतरी त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये स्पष्टपणे दिसते आणि त्यांची सकारात्मक देहबोली कदाचित हा सामना जिंकवण्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे अण्णा 11 संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांची, बॉलरची. आता बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्राईकवर 7व्या क्रमांकावर आलेला झमर. 10 बॉल 6ची गरज. चला अण्णा 11 जास्त वेळ घेतला जातोय प्लीज. आम्ही रिक्वेस्ट करतो आयोजकांच्या वतीने कमीत कमी वेळ घ्या, कारण जसं या अगोदर सांगितलं मनोज सरांनी की दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि अजूनही 1 वाजलेत. आजच्या दिवसातले 5 सामने अजूनही आम्हाला पूर्ण करायचे आहेत. यावेळेस कवचच्या क्षेत्रात हलक्या हाताने ड्राईव्ह केलं तर मुजम्मिल त्या ठिकाणी आहे. एकही धाव मिळणार नाहीये. सामना रोमांचक स्थितीत जाण्याच्या तयारीत दिसतोय, कारण आता बॉल शिल्लक आहे ते म्हणजे 9 आणि 9 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे. खूप चांगली डेडिकेशन या ठिकाणी बॉलर सूरज कांबळे दाखवतोय. का मला या 5व्या षटकाची जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीचा स्वीकार करून फलंदाजांना अडवण्याचं काम करतोय. दरम्यान मुजम्मिलच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय झालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तो इनफिल्डच्या आत तैनात होता. दरम्यान चांगला बॅकअप मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या झाले 41 धावा. जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 8 बॉल 5 धावांची गरज आणि या 5 धावा पूर्ण करताना सुद्धा थोडासा दबाव जाणवते जय गणेश वडार 11 क्रिकेट क्लब या संघावर. सूरज खूप चांगली ड्राईव्ह या ठिकाणी. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंगॉला. चांगला स्टॉप, दर्जेदार स्टॉप त्या ठिकाणी गंगाने केलेला आहे आणि आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या आहेत. पूर्ण सर्वस्व झोकून दिलंय आणि आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण गंगाकडून मिळालेलं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. एक धावा वाचवण्यासाठी डेडिकेशन दिसते, ते म्हणजे अण्णा 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांचं आणि ते महत्वाचं आहे. जरी आपला संघ पराभवाच्या छायेत असला तरी देखील आम्ही प्रतिस्पर्धी संघाला सहजासहजी विजय मिळवू देणार नाही, हीच कुठेतरी मनीषा सर्व क्षेत्ररक्षकांकडे जाणवते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सूरज कांबळे. राईट राऊंड. यावेळेस ऑन साईडला बॉलला स्विंग केलंय. मैदानाला गुदगुल्या करत बॉल जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. दरम्यान एकच धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 44 धावा. 44 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 5 आणि आता 6 बॉल्स मध्ये गरज आहे ती म्हणजेच फक्त 2 धावांची. 44 धावा धावफलकावर आहेत. 2 धावांची गरज विजयासाठी असेल. नवीन बॉलर लगेच पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. यानंतर आम्हाला सामना सुरू करायचा आहे तो म्हणजेच अर्जुन 11 विपक्ष जागडे प्रतिष्ठान. परंतु जोपर्यंत हा सामना संपणार नाही
त्या अगोदर आम्हाला पुढचा सामना सुरू करता येणार नाही. तर आम्ही नम्रतेची विनंती करतो दोन्ही संघाला कमीत कमी वेळ घ्या आणि चांगलं क्रिकेट खेळा, पारदर्शक क्रिकेट खेळा. 6 बॉल 2ची गरज. आणि एक सूचना या प्रकारे असेल, अर्जुन 11 पुणे, पप्पू रामगुडे टीम, सामना संपल्याबरोबर तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं. आता वेळ घ्यायचा नाही, सगळ्या खेळाडूंनी तयारीत राहा. जसा सामना संपला जाईल तसं धावत पळत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी जायचे. आणि त्याचबरोबर जागडे प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनला सुमित डोंगरेला विनंती असेल, सुमित सर 2 फलंदाज रेडी ठेवा. सामना संपल्या आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. आणि पंचांना हीच विनंती आहे, पंचांनी सुद्धा मात्र तयारीत राहायचं. थँक्यू. 6 बॉल 2ची गरज. मुझब्बिल बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. जमर धावा बनतील का लगेच की धावा अडवल्या जातील? एक एक क्षण. विनोदला हुक करायचा होता, अपील तर केली गेलेली आहे पंचांकडे, पण मात्र अपील मध्ये तितकासा आत्मविश्वास नाहीये. त्यांना ठाऊक आहे की कुठे बॉडी कनेक्टेड बॉल होता, त्यामुळेच हा बॉल हा डॉट आहे. 5 बॉल मध्ये 2 धावाची गरज आहे. पुन्हा एकदा या सामन्याची चुरस वाढवली जाते. एक एक धावांसाठी झगडताना तुम्हाला पाहायला मिळतात दोन्ही संघ. धाबा वाचवण्यासाठी प्रयत्न दिसत आहेत अण्णा 11 संघांचे, धाबा बनवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी जय गणेश वडार 11 क्रिकेट क्लब संघाचे. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, सहजासहजी तुम्हाला तुमची चुरस कमी होऊ देणार नाही. यावेळेस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतो त्या ठिकाणी, जबरदस्त झेल त्या ठिकाणी. अनिकेतने हा झेल स्वीकारलाय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतोय जय गणेश वडार 11 संघाच्या सोबतीला अण्णा 11 संघ. चला नवीन फलंदाज थोडी घाई करा, नवीन फलंदाज लवकर चला. आणि इकडे अण्णा 11 टीमला विनंती असेल, प्लीज कॉपरेट करा, सामना चालू ठेवा. चर्चा सत्र अजिबात जास्तीत जास्त करू नका, विनंती. थँक्यू. मनीष सर. थँक्यू मनोज सर. मुझम्मिलचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अंडर प्रेशर सिच्युएशन मध्ये तो आला होता. 14 षटक त्याने हाताळले, फक्त 6 धावा त्याने खर्च केला, त्यामध्ये 1 विकेट मिळवलाय. आणि आता 6 बॉल्स मध्ये 2 धावाची गरज असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. 4 बॉल 2 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय जमर, नॉन स्ट्राईकला असेल बॅटर अक्षय. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे 2 बॅटर तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. जय गणेश वडार 11 संघ की अण्णा 11 संघ, या प्रश्नाचं उत्तर काही क्षणातच मिळणार आहे. पण त्यासाठी घोडदौड सुरू आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंची. पाहूया कुठला खेळाडू भाव कोण जाईल. मुझम्मिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला स्लाइस केलाय बॉलला थर्डमॅन रिजन मध्ये. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नव्हता, बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार. विजयाचा चौकार खेचतोय तो म्हणजे बॅटर जमर. आणि अशा पद्धतीने जिंकतोय तो म्हणजे जय गणेश वडार 11 क्रिकेट क्लब संघ. विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक अण्णा 11 क्रिकेट क्लब. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आम्ही मूल्यांकन करतोय कारण सर्वांचा खेळ चांगला राहिलेला आहे. 4 ते 5 नामांकन या ठिकाणी आमच्याकडे आले. तर नक्कीच ज्या खेळाडूने सामना जिंकवलाय, चांगल्या